आज 1 एप्रिल 2026 आजच्या दिवसापासून भारतात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च 2027 पर्यंत हे नवीन वर्ष असेल. त्यामुळं मागच्या वर्षी जे बजेट मांडलं गेलं 2026 साठीचं ते सगळं बजेट आता या नवीन वर्षासाठी लागू होईल. त्यामध्ये ज्या घोषणा सरकारने केल्या होत्या त्या सगळ्या नवीन पद्धतीनं अप्लाय होतील. त्यामुळे अनेक गोष्टी बदलणार आहेत. लोकांची सॅलरी जो पगार येत होता तो बदलणार आहे. याशिवाय UPIचे नियम बदलणार आहेत. तुम्ही जे रेल्वेचं तिकीट काढत होता त्याचे नियम बदलणार आहेत. फास्टॅगचे नियम बदलणार आहेत. अशा अनेक गोष्टी होणार आहेत ज्या तुमच्या आमच्या जीवनावरती रोजच्या आयुष्यावरती परिणाम करणार आहेत. त्यामुळं नुसत्याच त्या डायरेक्टली आपल्या आयुष्यात येण्यापेक्षा त्याबद्दलची आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आतापर्यंत जो आपण इन्कम टॅक्सचा कायदा वापरत होतो तो होता इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. आता मागच्या वर्षी सरकारने नवीन कायदा केला इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 म्हणजे 2025चा कायदा आता इथून पुढे लागू होणार आहे आणि इथून पुढे जोपर्यंत नवीन कायदा केला जात नाही तोपर्यंत असेल. आतापर्यंतचा ऍक्ट कसा होता तो अतिशय जरा क्लिष्ट होता. त्यामुळे फायनान्शियल इयर म्हणजे काय, असेसमेंट इयर म्हणजे काय हे फक्त सीएलाच कळायचं किंवा ज्यांना या विषयातला चांगला अभ्यास आहे त्यांनाच कळायचं. फायनान्शियल इयर म्हणजे चालू असलेल्या वर्षाला म्हणायची. ज्या वर्षात टॅक्स फायलिंग केला जायचा त्याला असेसमेंट इयर म्हणायचे. मग नेमकं मोजायचं कसं, बघायचं कसं, ते अतिशय कॉम्प्लिकेटेड होतं. ते आता सगळं बदललं गेलंय. आता हे दोन्ही संकल्पना असणार नाहीत. आता याच्यामध्ये असणार आहे सिंपल टॅक्स इयर. टॅक्स इयर म्हणजे ज्या वर्षामध्ये तुम्ही पैसे कमवता, ज्या वर्षासाठी तुम्ही टॅक्स भरताय त्याला म्हणायचं टॅक्स इयर. त्यामुळे टॅक्स इयर ही संकल्पना इथून पुढे असणार आहे. याशिवाय टॅक्स भरण्याची जी प्रोसेस आहे ती अतिशय सोपी केलेली आहे. सरकारनं तुमचं पॅनवरती सगळं ट्रॅकिंग केलेलं असल्यामुळं तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, तुमचं जे काही असेल ते सगळं तुमच्या प्री फिल्ड येणार आहे तुमच्या इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती आणि तुम्ही सहजपणे जाऊन तुमचा स्वतःचा टॅक्स ई फायलिंग करू शकता. इन्कम टॅक्स ई फायलिंगची जी सरकारची वेबसाईटवर त्याच्यावरती तुम्ही जाऊन सहजपणे करू शकता. त्यासाठी प्रत्येक वेळी आता CA कडे जायची गरज कुणालाही लागणार नाही. भलेही तुम्ही टॅक्स भरत असाल किंवा नसाल तरीही तुम्ही अशा पद्धतीनं स्वतःचा टॅक्स फायलिंग करा असं आमचंही तुम्हाला म्हणणं आहे. आतापर्यंत जेव्हा आपण नोकरी करायचो तेव्हा आपल्या कंपनीकडून आपल्याला एक फॉर्म नंबर 16 मिळायचा. आता तो फॉर्म नंबर 16 असणार नाही. तो आता असणार आहे फॉर्म नंबर 130. या 130 नंबरच्या फॉर्ममध्ये 16 मध्ये जे असायचं तेच असणार आहे. म्हणजे तुमचा पगार किती, तुमचं डिडक्शन किती झालं, तुम्हाला टॅक्स किती लागणार, या सगळ्या गोष्टी आता फॉर्म नंबर 130 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता दुसरा परिणाम होणार आहे या वर्षात सगळ्यांच्या सॅलरीवरती. तो म्हणजे अनेक लोकांची सॅलरी जो पगार आहे तो या वर्षात कमी होऊ शकतो. पण प्रत्यक्षात हा एक पॉझिटिव्ह चेंज आहे. पॉझिटिव्ह चेंज यासाठी आहे की तुमचे जे ओव्हरऑल कॉर्पस असणार आहे, जे तुम्हाला रिटायरमेंट नंतर मिळणार आहे तो वाढणार आहे. तुमचं PF मध्ये किंवा NPS मध्ये जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते थोडंसं वाढणार आहे. कारण आतापर्यंत कंपन्या किंवा जिथं तुम्ही नोकरी करता ते लोक तुम्हाला थोडक्यात एक छोटीशी मोठी फसवणूक करायची. मोठ्या प्रमाणावरती काय असायचं, तुमचं जो बेसिक सॅलरी असते ती कमी असायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा की 1 लाख रुपये महिन्याचा पगार असेल तर त्या 1 लाख रुपये पगारापैकी साधारणपणे 25,000 रुपये असायचा बेसिक. आता या 25,000च्या बेसिक वरती तुम्हाला DA अप्लाय होतो. त्यामुळे 25,000 बेसिक आणि समजा 10,000 DA मिळत असेल तर 35,000 रुपये तुमचा बेसिक प्लस DA व्हायचा आणि उरलेले 65,000 रुपये तुम्हाला वेगवेगळ्या अलाउन्सच्या माध्यमातून कंपनी द्यायची आणि असं तुमचं CTC 1 लाख रुपये महिन्याचा तयार करायची. पण कंपनी पैसे कुठं वाचवायची, तुमच्यासाठी कंपनीला जो खर्च करावा लागतो तो कुठं लागत असतो, तुमचं PF आणि तुमचं NPS किंवा तुमची ग्रॅच्युटी यासाठी जो खर्च करावा लागतो तो कंपनी वाचवायची. कारण तुमचा जो बेसिक असतो त्या बेसिकच्या 10% तुम्हाला NPS साठी लागतात किंवा 12% PF साठी वेगळे काढावे लागतात. जसे तुम्हाला काढावे लागतात तसे तुमच्या एम्प्लॉयरला म्हणजे कंपनीला सुद्धा वेगळे काढावे लागतात. आता 25,000 रुपयांच्या वरती जर 12% PF काढला तर तो बसतो किती, 3,000 रुपये. आता 3,000 रुपये तुमचेही कट होतात, कंपनीचेही कट होतात. कंपनीला तुमच्यावरती 3,000 रुपये खर्च करायला लागतात. आता इथं काय होणार आहे, नवीन पद्धतीनं तुमचा बेसिक प्लस तुमचा DA दोन्ही मिळून किमान 50,000 झालाच पाहिजे. म्हणजे तुमचा 1 लाख सॅलरी असेल तर 50,000 झालाच पाहिजे. त्याचा फायदा असा होईल की तुमचा बेसिक हा जास्तीत जास्त ठेवावा लागेल. उदाहरणार्थ धरा 40,000 ठेवावं लागेल आणि 40,000 बेसिक झाला तर तुमचा 12% जो NPS असेल किंवा PF असेल तो जवळजवळ 4,800 रुपयापर्यंत जाईल. म्हणजे जिथं कंपनी तुमच्यावरती फक्त 3,000 रुपये महिन्याला खर्च करत होती तिथं कंपनीला आता 4,800 रुपये खर्च करावे लागतील तेवढाच पगार असताना. त्यामुळे कंपनीला थोडासा नुकसान होईल. पण होणार काय,
तुमचं सुद्धा डिडक्शन तेवढंच होणार, तुमच्या पगारातून सुद्धा तेवढे पैसे कट होणार. त्यामुळे तुमची जी ओव्हरऑल सॅलरी होती, टेक होम सॅलरी किंवा कॅश इन हँड असं जे आपण म्हणतो, तसं तुमच्या हातातला येणारा पगार थोडाफार यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. कंपन्यांच्या बाबतीत आणखी एक चांगली गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे एखाद्या व्यक्तीनं रिझाईन केलं असेल तरी त्याचं 2 दिवसात सेटलमेंट केलं पाहिजे. रिझाईन झाल्याच्या नंतर 2 दिवसात त्याला संपूर्ण आतापर्यंत जे काही शिल्लक असेल किंवा त्याचं जे काही पीएफ असेल ते सगळं त्याला जमा केलं पाहिजे. दुसरी गोष्ट केली पाहिजे, जर एखाद्या व्यक्तीला कंपनीनं स्वतःहून कामावरून काढलं असेल तरी देखील त्याचा जो काही कॉर्पस असेल त्याचं फुल अँड फायनल सेटलमेंट हे 2 दिवसाच्या आत केलं पाहिजे, असं आता 1 तारखेपासून कंपल्सरी असणार आहे. आणखी काही बदल झाले ते म्हणजे UPI बद्दल. UPI डिजिटल पेमेंट आपण सगळे वापरतो. UPI मध्ये मोठ्या प्रमाणावरती पेमेंट होत असल्यामुळे त्यामध्ये काही घोटाळे देखील होत आहेत. हे बघून RBIनं ह्या गोष्टीचं कंपल्शन केलंय की 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन झालंच पाहिजे. म्हणजे एकदा तुम्ही किमान आपल्या ते ॲप ओपन करतानाचं बायोमेट्रिक केलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही पिन टाकला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मोबाईल्समध्ये अशी सोय आहे, पण तरी देखील काही मोबाईल्समध्ये अशी सोय नसेल, त्या ठिकाणी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लागू शकतं किंवा त्यासाठी आणखी एक तिसरं ऑथेंटिकेशन येईल, जेणेकरून 2 वेळा तुम्ही तुमचं ऑथेंटिकेशन केल्याशिवाय तुमचं पेमेंट होणार नाही. असा नियम आता इथून पुढे होणार आहे. एक नियम फास्टॅगच्या बाबतीत होणार आहे, तो म्हणजे काही लोकांना टोलवरती गेल्यानंतर हुज्जत घालायची सवय आहे की फास्टॅगचा रिचार्ज संपलेला असतो वगैरे वगैरे. आता टोलवरती तुम्ही कुठल्याही पद्धतीनं कॅशमध्ये पेमेंट करूच शकणार नाही. तुम्हाला ऑनलाईनच फास्टॅगमधूनच पेमेंट करावं लागेल. हा नियम इथून पुढे कंपल्सरी होणार आहे. आणि फास्टॅगचं जे अॅन्युअल पास असायचा, जो पूर्वी 3000चा होता, आता तो 3075 रुपयाचा होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही 200 फेऱ्या कंप्लीट करू शकणार आहे. पॅन कार्ड हा तुमचा आतापर्यंतचा फायनान्शियल ट्रॅकिंग करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज आतापर्यंत होता आणि इथून पुढे देखील तो असणार आहे. पॅन कार्ड काढण्यासाठी फक्त आधार कार्ड आता पुरेसं नाही, त्यासाठी तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. त्यासाठी इतरही काही डॉक्युमेंट्स इथून पुढे द्यावे लागू शकतात. तुम्ही जर कॅश ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणावर करत असाल तर ते आता पॅनच्या माध्यमातून ट्रॅकिंग केलं जाणार आहे. तुम्ही जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन करत असाल, 10 लाखाच्या वरचं तुम्ही डिजिटल करा किंवा कॅश पेमेंट करा, प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमचा पॅन नंबर कंपल्सरी द्यावा लागेल आणि तुमचा पॅन नंबर ट्रॅक केला जाईल. त्यामुळे इथून पुढं कॅशमध्ये किंवा ऑनलाईन मोठ्या प्रमाणावरचे ट्रान्झॅक्शन करताना सावध राहा. तुम्ही IT डिपार्टमेंटच्या रडारवर आहात एवढं लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाचा बदल आजपासून होणार आहे, तो म्हणजे रेल्वेचं तिकीट कॅन्सलेशनच्या संदर्भातला आहे. अनेक लोक काय करायचे, ज्या दिवशी प्रवास करायचा आहे त्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघायचे आणि शेवटी 4 तासाच्या अगोदर फक्त जाऊन तिकीट कॅन्सल करायचे. फॉर एक्झाम्पल, समजा 8 वाजताची जर ट्रेन असेल, आज रात्री 8 वाजता निघणारी ट्रेन असेल, तर आज दुपारी 3 वाजता जरी तिकीट कॅन्सल केलं तरी चालायचं, कारण चार्ट प्रिपेअर व्हायचा 4 वाजता वगैरे, त्यामुळे अगोदर कॅन्सल केलं तरी चालायचं. पण आता इथून पुढे तसं होणार नाही. तुम्हाला कमीत कमी 8 तास अगोदर तिकीट कॅन्सल करावं लागेल, तरच तुम्हाला रिफंड मिळेल. ते काय कटिंग व्हायचं ते होणारच, पण तरी देखील रिफंड तुम्ही जर 8 तासाच्या नंतर केला, म्हणजे त्या चौकटीत केला, 8 वाजताची ट्रेन दुपारी 1 वाजता 2 वाजता जर कॅन्सल करायला गेला तर तुम्हाला 0 रुपये रिफंड मिळेल. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवा, 8 वाजताची ट्रेन सकाळी 12च्या अगोदर कॅन्सल करायची आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की तत्काळ तिकीट जर असेल तर त्याचं कॅन्सलेशनला तुम्हाला 1ही रुपया रिफंड मिळत नाही. तो नियम इथून पुढेही तसाच असणार आहे. यामध्ये आता फक्त बदल काय होऊ शकतो तेही तुम्हाला सांगतो. जर पूर्वी काय असायचं, डायरेक्टली लोक ट्रेनमध्ये जायची आणि ट्रेनमध्ये जाऊन एखादी सीट आपल्याला ॲडजस्ट करून मिळेल किंवा तिथं गेल्यानंतर काहीतरी ॲडजस्टमेंट होईल, एखादं तिकीट आपल्याला TC ॲडजस्ट करून देईल, अशा शक्यता आता कमी होतील. कारण 8 तास अगोदर जर कॅन्सलेशन झालं तर चार्ट प्रिपेअर व्हायच्या अगोदर भरपूर वेळ जे कोणी वेटिंगमध्ये लोक असणार आहेत त्यांना तिकीट्स अलॉट होतील. त्यामुळं डायरेक्टली ट्रेनमध्ये जाऊन जुगाड लागत होता, तो जुगाड लागण्याची शक्यता आता इथून पुढे कमी होणार आहे. असे काही बदल आजपासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या यातल्या काही गोष्टी परिणामकारक असू शकतात, काही गोष्टी नसू शकतात, पण तरीही हे सगळे नियम लक्षात ठेवा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.